हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एक संशयित आरोपी ताब्यात। आकाश कनोजियाला छत्तीसगडच्या दुर्ग रेल्वे स्टेशनवरून आरपीएफनं घेतलं ताब्यात। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलनं दादरला गेला। मोबाईलच्या दुकानातून इयरफोनची सुद्धा खरेदी केल्याचं समोर। आरोपीचे अनेक सीसीटीव्ही समोर। हल्लेखोराचा डोळा फक्त सैफवर होता की तैमूरवर? रिक्षा चालकानं दिलेल्या माहितीनं चर्चा उधाण। आमदार जितेंद्र आव्हाडांनीही व्यक्त केला संशय। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर 20 जानेवारीला पुढची सुनावणी। आरोपीच्या वकिलानं पुढील तारीख मागितल्यानं न्यायालयानं दिली वाढीव तारीख। वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी 2 फ्लॅट्स। हडपसरच्या अमेनोरा पार्कमध्ये कराडच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींचे 2 फ्लॅट असल्याची माहिती। तर सोलापुरात दुसऱ्या पत्नीच्या नावावर 36 एकर शेतजमीन। माळशिरसच्या उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा। बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी जानकरांचा राजीनामा। राज्यभरातील 4000 बहिणींची योजनेतून माघार। फेरपडताळणीच्या हालचाली आणि भुर्दंडाच्या धास्तीनं श्रीमंत लाडक्या बहिणींनी अर्ज माघारी घेतल्याची चर्चा। नाराज छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिरातून तासाभरात परतले। श्रद्धेनं काम केल्यानंतरही जर कुणी अश्रद्धेनं वागत असेल तर काय करावं? नाराज भुजबळांचा खडा सवाल। बीडमध्ये सरपंच महिलेला खंडणीची मागणी करत दिली जीवे मारण्याची धमकी। सरपंच महिलेनं दिला आत्मदहनाचा इशारा। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा। कर्णधारपदी रोहित शर्मा कायम, शुभमन गिल उपकर्णधार, तर मोहम्मद शामीचं संघात पुनरागमन।